नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूया, 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे अल्जेब्राचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक लेसन आहे स्टॅटिस्टिक्स। तर त्याच्यामधला एक क्वेश्चन बघणार आहोत, हाऊ टू फाइंड आउट मेडियन। तर हा लेसन जो आहे हा 10वी स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांचा आहे, तसा तो 10वी CBSEच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे। आणि हाऊ टू फाइंड आउट मेडियन या प्रकारचा प्रश्न 9thच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे। तर आपण बघूयात, खूप चांगले मार्क याच्यामध्ये तुम्ही मिळवू शकता, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मेडियन फाइंड आउट करायचं आहे। इथे लिहिलेलं आहे क्लास आणि दुसरं आहे फ्रिक्वेन्सी। तर पहिल्यांदा तुम्हाला हे बघायचं आहे की जो क्लास आहे हा क्लास कंटिन्यूड क्लास आहे का। कंटिन्यूड क्लास म्हणजे काय, आता 30 to 40, 30 ही या क्लासची झाली लोअर लिमिट आणि 40 झाली अप्पर लिमिट। तर त्याच्या नेक्स्ट क्लासची लोअर लिमिट आहे 40, म्हणजे हा झाला कंटिन्यूड क्लास। त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायची आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी। तर बरेचदा काय होतं, हा क्वेश्चन सोडवताना किंवा शिकत असताना तो सोपा आहे असं तुम्हाला वाटतं, पण मी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही काय करा, प्रत्येक ह्याच्या स्टेप्स लिहून काढा। की पहिलं काय तुम्हाला चेक करायचंय, क्लास कंटिन्यूड आहेत का। मग काय करायचं आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी। क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण ऍड करत जातो। आता मी जी दाखवणार आहे ही आहे लेस दॅन टाईप, आणि एक असते मोर दॅन टाईप, म्हणजे खालून वर ऍड करायचं। इथे मी आता वरून खाली ऍड करत जाणार आहे। पहिली फ्रिक्वेन्सी आहे 12, नंतर मी करणार आहे 12 + 35, 5 + 2 7, 3 + 1 4, 47 + 20 करणार मी, झाले 77, 77 + 50 करणार, 5 + 7 12, कॅरी 1 झाले 92, 92 + 8 त्यानंतर झाले 100, 100 + 7 झाले 107, आणि 107 + 8 केले तर आले 115। तर पहिली स्टेप झाली की मी काय केलेलं आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केलेली आहे। आता मला काय करायचं आहे, मेडियन क्लास फाइंड आउट करायचा आहे। तर मेडियन क्लास कसा फाइंड आउट करायचा बघा, ही जी व्हॅल्यू आलेली आहे 115, ती n ची व्हॅल्यू आहे 115। मग इथे मी काय करते, n/2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करते। याला मी 2 ने डिवाइड करते, 2 5 10, 11 - 10, 1 आले 15, 2 7 14 आणि 2 5 10। n/2 हा जो आलेला आहे तो माझा आलेला आहे 57.5। आता खूपच महत्वाची स्टेप आहे, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या। n/2 57.5 आलेला आहे। आता मेडियन क्लास कसा फाइंड आउट करायचा, ही जी व्हॅल्यू आहे 57.5 ती व्हॅल्यू 58 आहे असं मी मानणार आहे। आता हा आहे पहिला क्लास 30 to 40, त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे, 12 आहे। तर 13 पासून 47 पर्यंत कुठल्या गटामध्ये किंवा कुठल्या ग्रुपमध्ये जातात नंबर, 47 to 50। माझा नंबर किती आहे 58, म्हणजे 47 चा नंबर येतो 48 to 77। हे सगळे जे आहेत ते या ग्रुपमध्ये येतील। तर त्यामुळे हा जो क्लास आहे तो माझा काय झालेला आहे, मेडियन क्लास। एकदा मेडियन क्लास तुम्हाला मिळाला की पटकन काय करायचं, त्याला बॉक्स करून घ्यायचंय। तर बॉक्स करून घ्यायचा हा असा नियम आहे असं नाही मी म्हणणार, परंतु आपल्याला एक्झामच्या वेळेला कधी कधी गोंधळ होऊ शकतो, म्हणून मेडियन क्लास आहे तो आपण काय करायचे, सिलेक्ट करून घ्यायचा। आता मेडियन क्लास एकदा मिळाला की इथे मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दाखवलेला आहे। तर n/2 ची व्हॅल्यू माझ्याकडे आलेली आहे 57.5। मेडियन क्लास जो आहे त्या मेडियन क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कोणाची व्हॅल्यू आहे, f ची व्हॅल्यू येते। आणि जो मेडियन क्लास आहे त्याच्या वरचा जो क्लास आहे त्याची काय येते, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी। तर बरेचदा विद्यार्थी काय करतात, एकाच ग्रुप मधल्या सगळ्या व्हॅल्यूज घेतात। तर कसं लक्षात ठेवायचं की जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे, CF ची जी व्हॅल्यू आहे इथली, ती तुमची व्हॅल्यू n/2 ची जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा छोटी असणार आहे। आता याच ग्रुपमध्ये गेलं तर ही व्हॅल्यू किती आली असती, 77। एकदा मेडियन क्लास मिळाला की आपण सगळ्या व्हॅल्यूज लिहायच्या। L म्हणजे काय, लोअर बाउंड्री ऑफ मेडियन क्लास। मेडियन क्लास काय आहे माझा 50 to 60।
मग त्याची लोअर लिमिट आहे 50, म्हणून L ची व्हॅल्यू आलेली आहे 50. मग n/2 ची व्हॅल्यू 57.5. CF आहे 47. F म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे 20. H म्हणजे काय, याची लिमिट लोअर किती 50, हायर किती 60, तर ही व्हॅल्यू किती आहे 10. आता मी काय करत आहे, इकडचा जो भाग आहे तो मी कट करते. तुमच्या लक्षात आलेलं आहे कसं घ्यायच्यात व्हॅल्यूज ते. आणि आता आपण काय करूया, मेडियन कसा कॅल्क्युलेट करायचा, तर त्याचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाकडे आपण वळूया. तर मेडियन कसा काढतात बघा, मेडियन काढायची पद्धत आहे n/2 L प्लस इन ब्रॅकेट n/2 इथे लिहिते मी मेडियन. हा मेडियन आता मी फाइंड आउट करणार आहे. L प्लस इन ब्रॅकेट n/2 मायनस CF अपॉन F ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. तर काय करायचंय, L ची जी व्हॅल्यू आहे ती L ची व्हॅल्यू आहे ती आपण तशीच ठेवायची ऑलवेज. L 50 प्लस पहिल्यांदा काय करूया, ब्रॅकेट मधल्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण सॉल्व करणार आहोत. 57.5 मायनस 47 डिवायडेड बाय 20 इंटू 10. आता काय होतं, मी जो अनुभव घेतलेला आहे त्यानुसार सांगते आहे की ही सबट्रॅक्शन सुद्धा बऱ्याचदा विद्यार्थी चुकीची करतात. 57.5 मायनस 47.0 अशा प्रकारे करायचंय. हे 5 इथे आले 0, हे 1. आन्सर आलेला आहे 10.5 अपॉन 20 इंटू 10. मग मी काय करेन, 50 प्लस हे जे आहे 10.5 ते मी घेते 105. इथे 105 करूया आणि इकडे आहे तो काय करू, एक 0 मी वाढवला. म्हणजे काय केलं लक्षात येते, इथे जो डेसिमल पॉइंट आहे त्या डेसिमल पॉइंट नंतर एक डिजिट आहे, सो इथे एक 0 वाढवला आणि ब्रॅकेट कट केला. हे 0 ला 0 कट झाले. इथे काय आलं, 50 प्लस 105 डिवायडेड बाय 20. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन हॅव्हिंग डिफरंट डिनॉमिनेटर्स याप्रमाणे पण करू शकता, किंवा इथे सरळ तुम्ही याला डिवाइड केलं तरी सुद्धा चालू शकता. म्हणजे काय करूया, तर इथे मी आता 20 ला डिवाइड करणार आहे, पण मला असं वाटत आहे की ही स्टेप आपण अननेसेसरी केलेली आहे. समजा इथे जरी 0 ला 0 कट झाले असते तरी पण आन्सर बरोबर आलं असतं. ठीक आहे. आता 105 डिवायडेड बाय 2 इंटू 10. 2 ने डिवाइड करते, 2 5 जा 10, 5 ला डिवाइड करते, 2 2 जा 4 आणि आले 0.5. पुढे जाऊया. आता हे काय झाले, 50 प्लस 52.5 डिवायडेड बाय 10. तर हे झाले 50 प्लस इथे एक 0 आहे त्यामुळे हा डेसिमल पॉइंट इकडे येईल 5.25. ऍडिशन सुद्धा कशी करायची बघा, 50 प्लस म्हणजे 50.00 5.25, त्यामुळे आन्सर किती आलेला आहे 55.25. तर अशा प्रकारे जो मेडियन आहे तो मेडियन आलेला आहे 55.25. तर हा क्वेश्चन अगदी सोपा आहे. तुम्ही स्टेप्स सगळ्या लिहा. प्रश्न कुठे निर्माण होतो, तर बेसिक ऍडिशन सबट्रॅक्शन याच्यामध्ये किंवा डिव्हिजन किंवा कुठे घ्यायचा डेसिमल पॉइंट वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा चुकतात. तर त्याच्याकडे नीट लक्ष दिलं तर हा 4 मार्काचा क्वेश्चन तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट सुद्धा करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.